हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स सागर. आज आपण सगळे क्वेश्चन्स हे लॉजिकचे बघणार आहोत. जो चॅप्टर खूप सिंपल असतो, इझी असतो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, बट तिथे काही लॉज असतात ज्याने आपले क्वेश्चन्स खूप सिंपल होतात. त्या लॉजवरती डिपेंड मी सगळे आज क्वेश्चन्स घेणार आहोत. आपण वन बाय वन काय करूया, क्वेश्चन स्टार्ट करूया. तर आजचा आपला पहिला क्वेश्चन काय आहे बरं? द लॉजिकल इक्विव्हॅलंट स्टेटमेंट negation P and Q or negation P and negation Q or P and negation Q is. आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी ना आपण P Q याच्या काही व्हॅल्यूज पुट करूनही सॉल्व्ह करू शकतो किंवा आपण याला लॉज अप्लाय करूनही सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता मी अगोदर या क्वेश्चनला नीट ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व म्हणजे काय की या इंटरव्ह्यूमध्ये आणि या इंटरव्ह्यूमध्ये मला निगेशन पी अँड आणि निगेशन पी अँड मला कॉमन दिसतोय. असं जर कॉमन दिसत असेल तर आपण डायरेक्टली काय करतो, त्याला फॅक्टर आउट घेतो, जसं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये अप्लाय करत असतो. अगोदर जो क्वेश्चन दिलाय तो आपण ऍज इट इज लिहून घेऊया. क्वेश्चन आपल्याला काय दिलाय बरं? निगेशन पी अँड क्यू नंतर और निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू आपल्याला दिलेला आहे. आता मी तुम्हाला जर सांगितलं पी आणि क्यू ची एक तर तुम्ही ट्रू आणि फॉल्स या दोन व्हॅल्यूज पुट करून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता किंवा एकतर लॉ यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता मी डायरेक्टली लॉ यूज करतोय, मला लॉ सोपे जातात. निगेशन पी अँड मला सेम दिसतंय, तर मी निगेशन पी अँड ब्रॅकेटच्या बाहेर घेतो. दोन्ही ब्रॅकेट मधला निगेशन पी अँड बाहेर आला. पहिल्या ब्रॅकेट मधला क्यू एज इट इज उरला, मध्ये ऑर, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये निगेशन क्यू उरला, पुढे ऑर पी अँड निगेशन क्यू माझा ऍज इट इज आला. आता आपल्याला माहिती आहे की क्यू और निगेशन क्यू. आता ऑर मध्ये काय असतं, फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू असतात. म्हणजे याची व्हॅल्यू, हा फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू, हा ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स. म्हणजे याची व्हॅल्यू कधीही फॉल्स फॉल्स येणार नाही, म्हणजे याचा आन्सर माझा ट्रू येणार आहे. इकडे माझा निगेशन पी अँड ट्रू, मला इथे निगेशन पी अँड ट्रू भेटला. इकडे ऑर पी अँड निगेशन क्यू आपल्याकडे आहे. आता आपण काय करूया, निगेशन पी अँड ट्रू ला आपण काय करू शकतो, आयडेंटिटी लॉ अप्लाय करू शकतो. आता निगेशन पी अँड ट्रूचं ऑब्व्हियसली आपलं आन्सर काय असतं, निगेशन पी असतं. मग मी याला निगेशन पी असं लिहितो, पुढे ऑर पी अँड निगेशन क्यू मला भेटलेलं आहे. आता परत इथे बघितलं तर ऑर आणि ऍड आहे, म्हणजे इथे परत मी डिस्ट्रीब्युटिव्ह अप्लाय करू शकतो. खूप सिंपल आहे, पटापट अप्लाय करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी और पी मध्ये अँड, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी और निगेशन क्यू. तर निगेशन पी और पी, आता ऑर मध्ये परत फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. म्हणजे जसं आपण इथे ट्रू आन्सर लिहिलं, याचं पण आन्सर आपलं ट्रू आलं. ट्रू अँड निगेशन पी और निगेशन क्यू आपलं आन्सर भेटलं. आता ट्रू अँड समथिंग आपला समथिंग असतो, म्हणजे आपलं आन्सर आलं निगेशन पी और निगेशन क्यू. तर बघा बरं कोणता ऑप्शन करेक्ट दिसतोय का? तर आपल्याला निगेशन पी और निगेशन क्यू म्हणजे ऑप्शन बी करेक्ट दिसतोय. सो ऑप्शन बी इज करेक्ट. अशा पद्धतीने लॉज यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण सॉल्व्ह करून घेऊया याच पद्धतीने. अगोदर हा क्वेश्चन आन्सर लिहून घ्या. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला ना ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन ही काढायची आहे. म्हणजे हे काहीतरी ब्रॅकेट दिलंय, या ब्रॅकेट म्हणजे या पूर्ण स्टेटमेंटचा आन्सर आपल्याला फॉल्स दिलाय. देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द पी क्यू आर रिस्पेक्टिव्हली आपल्याला विचारलं. आता एक तर काय करू शकतो, तुम्ही डायरेक्टली ऑप्शन्स याच्यामध्ये पुट करू शकता आणि आन्सर फाइंड आउट करू शकता. तर आपण काय करूया, ऑप्शन पुट करून आन्सर करून बघूया. आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. आता अगोदर मी ते जे स्टेटमेंट दिलंय ते आपण लिहून घेऊया अगोदर. म्हणजे आपल्याला काय दिलंय बरं, ब्रॅकेटमध्ये पी और क्यू अँड क्यू इम्प्लाइज आर अँड निगेशन आर आपल्याला दिलाय. ब्रॅकेटमध्ये इम्प्लाइज पी अँड क्यू आपल्याला इथे दिसतोय. आता एक आपण कॉमन सेन्स वापरूया. दोन स्टेटमेंट मध्ये आपल्याला पी इम्प्लाइज पी अँड क्यू आहे, म्हणजे काय रे, एक स्टेटमेंट इम्प्लाइज सेकंड स्टेटमेंट. याची व्हॅल्यू आपल्याला काय दिली, फॉल्स दिली. आपल्याला एक माहिती आहे, जर पी इम्प्लाइज क्यू याचा आन्सर फॉल्स असेल ना, तर डेफिनेटली आपल्याला काय माहिती आहे, इम्प्लाइज मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स बाकी सगळे ट्रू असतात. म्हणजे माझा पी काय असतो, ट्रू असतो, आणि क्यू काय असतो, फॉल्स आपला आलेला असतो. मग आपण काय करूया, आपल्याला इथे काय दिलंय, हे पूर्ण स्टेटमेंट पी आणि हे पूर्ण स्टेटमेंट क्यू, म्हणजे या स्टेटमेंटची व्हॅल्यू म्हणजे काय असेल, ट्रू असेल. या ब्रॅकेटची माझी व्हॅल्यू काय असेल, फॉल्स असेल. एवढं तर आपल्याला इथे कळलं. आता काय करूया आपण, याच्यावरून आपल्याला काय कळलं,
की पी अँड क्यू माझा काय आहे फॉल्स आलेला आहे. आणि या पूर्ण स्टेटमेंटचं आन्सर आपलं काय आहे, इथून इथपर्यंतचं आन्सर आपलं ट्रू आहे. तरच ट्रू फॉल्स काय येईल आपला फॉल्स येणार आहे. आता पी अँड क्यू जर फॉल्स असेल तर अँड मध्ये काय असतं बरं, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे काय असतात फॉल्स असतात. म्हणजे आता मला याच्यावर एवढं कळलं की या पी आणि क्यू ची व्हॅल्यू मला डायरेक्टली सांगता येत नाहीये. का बरं, कारण याचं जर ट्रू असतं ना तर मी डायरेक्टली म्हटलं असतं की पी आणि क्यू ची व्हॅल्यू आपल्या काय ट्रू आहे. मग आता काय करूया आपण, याच्याकडे जाऊया. याच्यामध्ये काय दिसतंय, हे जे पूर्ण आहे ना, ही ब्रॅकेट माझी काय पूर्णपणे ट्रू आहे. आणि इथं आपले कनेक्टिव्ह कोण आले, अँड आले. अँड मध्ये काय असतं, ट्रू 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 असतं. म्हणजे ही पण व्हॅल्यू ट्रू, ही पण व्हॅल्यू ट्रू आणि ही पण व्हॅल्यू ट्रू. मग आपण निगेशन आर ला पकडूया. निगेशन आर काय आपला ट्रू आहे. अँड असेल तर ही पूर्ण ब्रॅकेटमध्ये ट्रू 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 असेल तरच माझी ही पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट ट्रू येणार आहे. निगेशन आर जर माझा ट्रू असेल तर इट इम्प्लाइज आर काय असेल बरं, ऑब्विसली माझा फॉल्स असणार आहे. चला, एक ते व्हॅल्यू भेटली आपल्याला. पी क्यू आर पाहिजे होता, इथं फॉल्स आहे, इथं फॉल्स आहे. म्हणजे अजून मला पी आणि क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. म्हणजे बी आणि सी ऑप्शन पैकी आपल्याला भेटतोय. आता हा पण आपला काय आपला ट्रू आहे. मग मी काय घेतो, क्यू इम्प्लाइज आर मला ट्रू पाहिजे, पण आर ची व्हॅल्यू काय आपली फॉल्स. म्हणजे क्यू इम्प्लाइज फॉल्स आपल्याला काय दिलाय, ट्रू दिलाय. इम्प्लाइजच्या टेबलमध्ये ट्रू फॉल्स फॉल्स असतं, बाकी सगळे काय असतात ट्रू असतात. आणि आन्सर आपलं काय आलेलं बरं, ट्रू आलेलं आहे. मग याची व्हॅल्यू ऑब्विसली ट्रू असली तरच आन्सर फॉल्स आला असतं. म्हणजे याची व्हॅल्यू कंपल्सरी काय पाहिजे, फॉल्सच पाहिजे. म्हणजे मला इथे काय भेटला, क्यू मला फॉल्स भेटलेला आहे. मग आता इथे बघा, बरोबर आपल्या क्यू ला पण त्यांनी ऑप्शन मध्ये फसवलंय. म्हणजे ऑब्विसली आपल्याला पी ची व्हॅल्यू आता काढायची आहे. मग आता जाऊया पुढे. काय आता पी ची व्हॅल्यू भेटते का बघा बरं एकदा. आता क्यू ची व्हॅल्यू तर आपल्याला भेटलेली. मी इथं क्यू ची व्हॅल्यू टाकली तर या इक्वेशन मध्ये, या स्टेटमेंट मध्ये जर मी क्यू ची व्हॅल्यू फॉल्स टाकली तर बघूया काय भेटतं. पी अँड फॉल्स इक्वेलन टू फॉल्स हे आपल्याकडे आहे. अँड मध्ये काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे काय असतात फॉल्स असतात. हा फॉल्स आहे. याची व्हॅल्यू आपण काय सांगू शकतो का बरं, नाही सांगू शकत. याची ट्रू असेल तरी फॉल्स येईल, याची फॉल्स असेल तरी आन्सर काय येणार आहे, फॉल्स नाही. आपण सांगू शकत नाही. अजून कुठून काय सांगू शकतोय का, नाही. आता याच्यावरती आपल्याला जावंच लागेल. म्हणजे आपल्याकडे काय आहे, पी और क्यू आपल्याला काय भेटलाय, ट्रू भेटलेला आहे. कारण हा ट्रू ट्रू असेल तरच हे पूर्ण स्टेटमेंट काय ट्रू आहे. मग आता आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहे. मी इथं क्यू ची व्हॅल्यू फॉल्स टाकतो, पी और फॉल्स आपल्याकडं ट्रू आलेला आहे. मग और मध्ये काय असतं, फॉल्स 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 असतो, बाकी सगळे व्हॅल्यूज काय असतात ट्रू असतात. आता काही दिसतंय का बघा बरं तुम्हाला, फॉल्स 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 असतो, बाकी सगळे ट्रू. याची फॉल्स व्हॅल्यू असेल तर इकडे फॉल्स येईल, पण नाही आलेला. म्हणजे याची व्हॅल्यू काय असेल आपल्या, आता ऑब्विसली पी ची व्हॅल्यू काय असेल, ट्रू असणार आहे. सो मला कोणता ऑप्शन भेटतोय बरं, मला ऑप्शन बी इथे भेटलेला आहे. सो इथं आपण एक एक्झाम्पल या वेळेने सॉल्व्ह केलंय. याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, बाय युझिंग लॉज क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. चला, कळलं असेल तर पटकन लिहून घ्या. नाउ इन द नेक्स्ट क्वेश्चन, इफ द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न इज फॉल्स. आता लास्ट क्वेश्चन जसं घेतलं ना तसंच हा क्वेश्चन आपण त्याच वेळेने सॉल्व्ह करून बघूया. तर इथे आपल्याला काय दिलंय, स्टेटमेंट पॅटर्न मध्ये पी अँड निगेशन आर इम्प्लाइज निगेशन आर अँड क्यू, याची व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे, फॉल्स दिलेली आहे. मग फॉल्स कधी असतो बरं, इम्प्लाइज मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सगळे काय असतात ट्रू. म्हणजे याची व्हॅल्यू म्हणजे ट्रू. म्हणजे पी अँड निगेशन आर मला ट्रू पाहिजे, अँड निगेशन आर अँड क्यू मला फॉल्स पाहिजे. मग आता अँड मध्ये काय असतं रे, अँड मध्ये ट्रू ट्रू ट्रू, म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू मला ट्रू पाहिजे. म्हणजे पी ची व्हॅल्यू मला काय भेटली, डायरेक्टली ट्रू. निगेशन आर पण मला काय भेटलं, ट्रू. मी आता याला बॉक्स करतो, हा आपल्याला पाहिजे. इट इम्प्लाइज निगेशन आर ट्रू असेल तर आर ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली, फॉल्स भेटलेली आहे. आता आर ची व्हॅल्यू आपण इकडे निगेशन आर ची व्हॅल्यू टाकून आता इकडे क्यू ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. निगेशन आर जर मी इथे ट्रू टाकला तर ट्रू अँड क्यू इक्वेलन टू फॉल्स आहे. अँड मध्ये काय असतं, ट्रू 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 असतो, बाकी सगळे काय असतात फॉल्स. ही व्हॅल्यू क्यू ची जर ट्रू असेल तर हा ट्रू आला असता, पण आपल्याला तर फॉल्स दिलाय. म्हणजे ऑब्विसली आपल्याला क्यू ची व्हॅल्यू काय भेटली आहे, फॉल्स भेटलेली आहे. आता या तीन व्हॅल्यू ज्या आपल्याला भेटल्या त्या आपण याच्यामध्ये पुट करणार आणि कोणाचा आन्सर आपल्याला काय भेटतंय, फॉल्स भेटतंय, आपल्याला चेक करायचं आहे.
आता ऑप्शन मध्ये पण तुम्ही जर बघितलं ना तर सगळीकडे इम्प्लायज आलाय. इम्प्लायज असेल तर आपल्याला माहिती आहे ट्रू फॉल्स फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू असतात. म्हणजे ही जी व्हॅल्यू आपली ती फॉल्सच पाहिजे. मग आता आर माझा काय फॉल्स आहे, तर निगेशन आर काय येईल बरं, ट्रू येईल. मग निगेशन आर ट्रू आला तर हे ऑप्शन आपले कधीच फॉल्स आन्सर देणार नाही. म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन सी तर पहिले गेले. पी काय होतं आपला, पी ट्रू होता, म्हणजे निगेशन पी काय आला फॉल्स, निगेशन पी काय आला फॉल्स. मग या दोन ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपला असू शकतो. आपण पहिला बी चेक करूया. बी ऑप्शन मध्ये अगोदर आपण आर ऑर क्यू काढूया. आर आणि क्यू यांच्यामध्ये ऑर आहे. ऑर मध्ये काय असतं, फॉल्स 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 असतो. म्हणजे या दोघांचा ऑर मला फॉल्स भेटला. इम्प्लाइज निगेशन पी काय आपला, निगेशन पी फॉल्स आहे. यांचा आन्सर कधी आपलं काय फॉल्स येईल करे नाही का बरं, इम्प्लाइज मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स असतो, बाकी सगळं ट्रू असत. म्हणजे याची ट्रू भेटली, आपल्याला तर फॉल्स पाहिजे होती. म्हणजे ऑप्शन कोणता राहिला आपला, फक्त ऑप्शन डी राहिलेला आहे. तरी पण आपण काय करू, एकदा चेक करून बघूया. आर ऑर क्यू आपण ऑलरेडी काढलाय फॉल्स, त्याचं निगेशन घ्यायचं म्हणजे तो आला ट्रू, इम्प्लाइज फॉल्स. आपलं ऑब्विसली आन्सर काय आला आता, फॉल्स आलेला आहे. सो कोणता ऑप्शन आपल्याला करेक्ट दिसतोय, तर ऑप्शन आपल्याला डी करेक्ट दिसतोय. कळलं, याच वेळी आपण काय करू शकतो, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर पटकन एवढं लिहून घ्या, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता या क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय दिलंय, इम्प्लाइज आपल्याला फॉल्स दिला. तुम्ही बघितलं असेल तर या टाईपचे क्वेश्चन खूप येतात बरं का. या टाईपचा क्वेश्चन आपल्याला करायचंच आहे. 3 क्वेश्चन लगातार मी या टाईपचे घेतोय, फक्त लक्ष द्या. ट्रू फॉल्स फॉल्स आपल्याला एवढं माहिती आहे. म्हणजे याची व्हॅल्यू ट्रू, याची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच या स्टेटमेंटचं आन्सर काय येतं, फॉल्स येतं. मग आता डायरेक्टली आपण याला उचलूया. म्हणजे मला आर ऑर निगेशन एस ची व्हॅल्यू काय भेटली, डायरेक्टली फॉल्स भेटलेली आहे. मग मला सांगा ऑर मध्ये काय असतं बरं, फॉल्स 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 असतो. म्हणजे आर पण मला काय भेटला, फॉल्स भेटला. आणि निगेशन एस पण मला काय भेटला, फॉल्स भेटला. याच्यावरनं एस ची व्हॅल्यू काय आली, एस ची व्हॅल्यू म्हणजे ट्रू आली. आता आर फॉल्स आणि एस ट्रू. पी क्यू कडे आपण जाणारच नाही. का बरं माहितीये का, आपल्याला पी क्यू आर एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. आर आणि एस ची भेटले, आर ची व्हॅल्यू फॉल्स, एस ची व्हॅल्यू ट्रू. मग आता आपण कुठं फॉल्स आणि ट्रू, आपल्याला आर एस आहे फक्त तेवढं बघूया. तर बघा बरं कोणता ऑप्शन डायरेक्टली दिसतोय. आर पाहिजे फॉल्स, एस पाहिजे ट्रू. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, आपल्याला पाहिजे फॉल्स ट्रू. फॉल्स फॉल्स नाहीये, फॉल्स ट्रू. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतंय, फॉल्स ट्रू. देअरफॉर ऑप्शन डी इज करेक्ट. या वेळेने खूप क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो बरं का तुम्ही, कारण की आपण काय केलं, पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढलेलंच नाहीये. डायरेक्टली आपल्याला काय भेटला, ऑप्शन भेटला. चला तर पटकन लिहून घ्या. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला निगेशन काढायचं आहे पी इम्प्लाइज क्यूचं. अगोदर इम्प्लिकेशन लॉ समजून घ्या. इम्प्लिकेशन लॉ काय असतो बरं, जर पी इम्प्लाइज क्यू असेल ना, तर आपला हा लॉ असा आहे की पहिल्या स्टेटमेंटचं आपण निगेशन घेतो, ॲरोचं आपण ऑर घेतो आणि दुसरं स्टेटमेंट आपण ॲज इट इज ठेवतो. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन निगेशन पी, ॲरोचा आपण ऑर केला, ऑर आला, आणि दुसरं आपण क्यू ॲज इट इज ठेवला. आपण इम्प्लिकेशन लॉ अप्लाय केल्यानंतर त्याला काय अप्लाय करतो, निगेशन अप्लाय करत असतो. मग याचं निगेशन काढणं आपल्याला सोपं आहे, कारण ॲरो असेल तर डायरेक्टली निगेशन अप्लाय करू शकत नाही, पण याला निगेशन आपण अप्लाय करतो. मग आता निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय येईल बरं, इज इक्वल टू निगेशन निगेशन काय असेल, पी आला, ऑरचा निगेशनने अँड केला, आणि सेकंड स्टेटमेंटला आला निगेशन, देअरफॉर निगेशन क्यू. म्हणजे आता एक मला कळतंय की पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन पी अँड निगेशन क्यू असतं. म्हणजे पहिला ब्रॅकेट ॲज इट इज, ॲरो ऐवजी अँड येणार, आणि सेकंड ब्रॅकेटला निगेशन जाणार. अप्लाय करूया डायरेक्टली. म्हणजे पहिली ब्रॅकेट ॲज इट इज म्हणजे काय येणार आपलं, इथे आपण पेन वेगळा करूया थोडासा. इथे आपलं पहिल्या ब्रॅकेट ॲज इट इज म्हणजे पी अँड निगेशन क्यू ॲज इट इज आला. मध्ये आता कोण घेणार आपण, डायरेक्टली अँड. आणि सेकंड स्टेटमेंटला काय आता आपलं निगेशन आहे. म्हणजे निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट काय होती आपली, पी ऑर निगेशन क्यू होती. आता बाहेरचं निगेशन आपण जर आतमध्ये घेऊन गेलो तर आपल्याला भेटल पी अँड निगेशन क्यू, अँड निगेशन आतमध्ये गेलं तर निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड, निगेशन निगेशन कॅन्सल, फक्त कोण भेटला, क्यू भेटला. आता इथे बघा, इथे पण अँड दिसतोय, इथं पण अँड दिसतोय, इकडे पण अँड दिसतोय. सगळेच जर अँड आपल्याला एकच कनेक्टिव्ह जर भेटलं ना, तर आपण यांना इकडं तिकडं तिकडे इकडं सगळीकडे फिरू शकतो आपल्या म्हणण्यानुसार. म्हणजे आता इथं मी पी आहे ना, याच्यासोबत मी निगेशन पी इकडे आणतो, इकडे क्यू आहे ना, निगेशन क्यू मी ते ब्रॅकेटमध्ये घेतो. कम्युटेटिव्ह लॉ बरं का, याला आपण कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतो. आता मी पहिल्या ब्रॅकेटमध्ये डायरेक्टली लिहिणार पी अँड निगेशन पी,
मध्ये 1 अँड दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन Q अँड Q. तर आपला याला आपण काय अप्लाय करतो, याला कोणता लॉ वर म्हणतात, याला कॉम्प्लिमेंट लॉ असं म्हणतात. का बरं, एक दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट आहे. अँड मध्ये काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, पण हे कधी येणारच नाही, म्हणजे याचा आन्सर आलं माझं फॉल्स. अँड मध्ये काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, पण इथे येणारच नाही, म्हणजे याचा आन्सर काय आलं फॉल्स. आता ही अँडचं टेबल आहे. अँड मध्ये काय असतं, अँड मध्ये ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स, म्हणजे याचं आन्सर मला काय भेटलं, फॉल्स. मग बघा बरं, फॉल्स म्हणजे काय असतं आपलं आन्सर, फॉल्स म्हणजे असतं कॉन्ट्राडिक्शन. ओके, तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल. या क्वेश्चन मध्ये आपल्याला ए एक स्टेटमेंट दिलंय, बी दिलंय, सी दिलंय आणि विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट असं आपल्याला विचारलंय. मग आता ए ची व्हॅल्यू ट्रू आहे की नाही, बी ची व्हॅल्यू फॉल्स आहे की नाही, आपल्याला ते चेक करावं लागेल. मग आता आपल्याला इथे 4 + 3 = 8 दिलाय. अगोदर आपण ए लिहून घेऊया, ए चं आन्सर. आता 4 + 3 आपला 7 असतो, मग 8 = दिलं असेल ते फॉल्स आहे, म्हणजे तुम्ही फॉल्स लिहिणार. आणि इफ देन असेल तर आपला एरो काय असतो, इम्प्लिकेशनचा असतो. 5 + 3 हा 9 असतो का, नाही, 5 + 3 8 असतो, म्हणजे हे पण आपल्याला फॉल्स दिलाय. याची इक्विव्हॅलंट आपली ट्रूथ व्हॅल्यू काय आली बरं, इम्प्लाइज मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू, म्हणजे याचा आन्सर ट्रू आलं, म्हणजे ए आपला ट्रू आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आता बी साठी आपल्याला काय दिलंय, 6 + 4 10 असतो, म्हणजे हा ट्रू दिलाय. इफ देन म्हणजे परत इम्प्लाय झाला. तर इथे मून इज फ्लॅट म्हटलंय, मून फ्लॅट असतो का, नाही, तो स्फिअर शेप मध्ये असतो, म्हणजे मून इज फ्लॅटचं आपलं ट्रूथ व्हॅल्यू काय आपली त्याची फॉल्स आहे. तर ट्रू फॉल्स फॉल्स आन्सर आपलं काय असतं, फॉल्स असतं, म्हणजे माझं बीचं आन्सर काय आलंय, फॉल्स आलंय. बी इज फॉल्स. इथे मी सर्कल करतो, म्हणजे ए स्टेटमेंट ट्रू आहे, बी स्टेटमेंट आपलं फॉल्स. आता जाऊया सी स्टेटमेंटकडे. आता सी मध्ये काय दिले बरं, इफ बोथ ए अँड बी ट्रू, इफ बोथ ए अँड बी आर ट्रू म्हटलंय, देन 5 + 6 = 17. म्हणजे ए अँड बी म्हणजे ट्रू अँड फॉल्स, हे आपल्याला काय सांगितलंय, इफ बोथ ए अँड बी आर ट्रू, देन इम्प्लाइज 5 + 6 = 17. आता 5 + 6 17 असतो का, ऑब्विसली नाही, म्हणजे याचं आन्सर काय आलं आपलं फॉल्स आलेलं आहे. मग आता काय करूया, आपण याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग आता ट्रू अँड फॉल्स, अँड मध्ये काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स, म्हणजे हा माझा काय आला, फॉल्स आला. इम्प्लाइज हा आपला फॉल्स आहे, तर डबल इम्प्लिकेशन मध्ये आपलं काय असतं, ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू, म्हणजे याचा आन्सर माझं काय आलंय, ट्रू आलेला आहे. म्हणजे आपल्याला आन्सर काय भेटलंय, ए ट्रू, बी फॉल्स आणि सी ट्रू. मग आता बघूया कोणता ऑप्शन आपल्याला देतोय, ए इज ट्रू वाईल बी सी फॉल्स नाहीये, ए अँड बी आर फॉल्स, ए अँड बी आर फॉल्स नाहीये, ए अँड सी आर ट्रू, ए अँड सी आर ट्रू, बी इज फॉल्स, म्हणजे आपल्याला कोणता ऑप्शन भेटतोय, ऑप्शन आपल्याला सी इथे भेटलेला आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, राईट ऑफ फर्स्ट. नाउ इन दिस क्वेश्चन वी नीड टू फाइंड द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द गिवन स्टेटमेंट. अगोदर कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं समजून घ्या. जर आपल्याला ना P इम्प्लाइज Q हे स्टेटमेंट दिलेलं असेल, तर याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण काय करतो, या दोघांना उलट करतो आणि निगेशन साइन देतो. म्हणजे माझा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आला, निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P आला. आता P इम्प्लाइज Q असेल तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेऊ शकतो, पण इथे तर निगेशन P ऑर आलाय, तर तुम्हाला इथे इम्प्लिकेशन लॉ आठवला पाहिजे. इम्प्लिकेशन लॉ काय असतो, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, एरोचा ऑर आणि दुसरा ऍज इट इज. मग आता मी अगोदर काय करतो, इम्प्लिकेशन लॉ अप्लाय करतो. अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, निगेशन P ऑर ब्रॅकेटमध्ये Q अँड निगेशन R दिलेलं आहे. आता याला इक्विव्हॅलंट मी काय म्हणतो, पहिल्याचं निगेशन म्हणजे पहिला निगेशन म्हणजे P असतो, एरोचा ऑर म्हणजे मी ऑर ऐवजी एरो घेऊ शकतो, आणि सेकंड जी ब्रॅकेट आहे ना, मी डायरेक्टली ती ऍज इट इज घेणार. का बरं, कारण की तो आपला कोणता लॉ असतो, इम्प्लिकेशन लॉ असतो. मग आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय सांगतो बरं, आलं आपला इम्प्लिकेशन मध्ये आलंय बरं का. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय सांगतो, दोघांना उलट करा आणि दोघांना निगेशन द्या. मग आता याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह डायरेक्टली कॉन्ट्रापॉझिटिव्ह अप्लाय करूया आपण. निगेशन ऑफ ही ब्रॅकेट फर्स्ट लिहिणार आपण, Q अँड निगेशन R इम्प्लाइज, आता P तिकडे गेला विथ निगेशन साइन, निगेशन P. आता निगेशन आपण आतमध्ये घेऊन जाऊया, आपल्याला काय भेटेल, निगेशन Q अँडचं निगेशन ऑर, निगेशन आपलं R भेटलं, इम्प्लाइज निगेशन P. तर बघूया कोणता ऑप्शन आपल्याला दिसतोय. तर ऑप्शन मध्ये ना R ऑर निगेशन Q आपल्याला उलटा करून दिलाय, म्हणजे उलटा केला म्हणजे तो कॉम्पिटेटिव्ह आपण सांगू शकतो. सो कोणता ऑप्शन भेटला, ऑप्शन डी इथे भेटलेला आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला या ब्रॅकेटला निगेशन अप्लाय करायचं आहे.
पण एक लक्षात घ्या, निगेशन इम्प्लिकेशन असेल तर तो डायरेक्टली आतमध्ये एंटर होत नाही. म्हणजे अगोदर आपण या ब्रॅकेटला इम्प्लिकेशन लॉ अप्लाय करणार. तर तो इम्प्लिकेशन लॉ आपला काय असतो बरं? इम्प्लिकेशन लॉ आपला असा असतो, पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन. म्हणजे मग पहिल्या ब्रॅकेटला निगेशन घेणार, म्हणजे ब्रॅकेटमध्ये पी ऑर निगेशन क्यू आहे तसं ऍज इट इज. ॲरोचा आपण ऑर करतो, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण पी अँड निगेशन क्यू आपण ऍज इट इज घेतो. ब्रॅकेट कम्प्लीट. आता काय करणार आपण? हे निगेशन आतमध्ये एंटर करणार. निगेशन निगेशन गेट कॅन्सल, आपल्याला फक्त डायरेक्टली भेटला पी ऑर निगेशन क्यू. निगेशनने या ऑरचा अँड केला. हे निगेशन आता या ब्रॅकेटला अप्लाय करूया. निगेशन पी अँडचा आपला ऑर झाला. निगेशन निगेशन कॅन्सल, आपल्याला क्यू भेटलेला आहे. तर बघा बरं ऑप्शन कोणता करेक्ट दिसतोय? पी ऑर निगेशन क्यू इथे दिसतोय, पी ऑर निगेशन क्यू इथे दिसतोय, मध्ये अँड निगेशन पी ऑर क्यू. सो व्हिच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन सी इज करेक्ट. एकदम सोपा क्वेश्चन होता. राईट ऑफ फर्स्ट. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला निगेशन ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट करायचं आहे. म्हणजे काय? या गिव्हन स्टेटमेंटचा अगोदर कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेणार आणि त्याला नंतर आपण काय अप्लाय करणार? निगेशन अप्लाय करणार. मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो बरं एखाद्या स्टेटमेंटचा, आपण या दोघांना उलट करतो आणि दोघांना निगेशन साइन देत असतो. म्हणजे दोघांना उलट केलं तर निगेशन ऑफ निगेशन क्यू अँड आर इम्प्लाइज पी तिकडे गेला विथ निगेशन साइन, निगेशन पी आला. आता याला आपण निगेशन अप्लाय करणार. म्हणजे याला आपण काय करूया? ब्रॅकेट करूया, ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन साइन. पण निगेशन डायरेक्टली अप्लाय होतो का? नाही. तर आपण अगोदर काय करणार? आतमध्ये निगेशनचा लॉ, इम्प्लिकेशनचा लॉ अप्लाय करणार. म्हणजे निगेशन बाहेर आता वाट बघतोय, आतमध्ये आपण काय करतो? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, म्हणजे पहिल्याचं निगेशन म्हणजे निगेशन निगेशन कॅन्सल, फक्त कोण राहिला? निगेशन क्यू अँड आर राहिला. ॲरोचा आपण ऑर केला, दुसरा स्टेटमेंट आपण ऍज इट इज ठेवतो, असं आपला इम्प्लिकेशन लॉ. आता निगेशन आपण काय करूया? आतमध्ये एंटर करूया. निगेशन निगेशन कॅन्सल, आपल्याला कोण भेटलं? डायरेक्टली क्यू. अँडचं निगेशन ऑर, निगेशन आर आला, ऑरचं निगेशन अँड झालं, निगेशन निगेशन कॅन्सल पी. बघा बरं कुठे दिसतोय का ऑप्शन आपला? तर हा ऑप्शन आपल्याला एक्झॅक्टली ऑप्शन बी देतोय. सो आपण भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. या क्वेश्चन्स पैकी तुम्ही जवळपास क्वेश्चन पीवायक्यू मध्ये बघितलेले असतील. हे सगळे जे आहेत ना ते पीवायक्यू 2025 आणि 2024 चे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पण अशाच टाईपचे क्वेश्चन्स आलेले होते. तर तुम्हाला एक सांगतो की हे जर क्वेश्चन केले तर सेकंड अटेम्प्टला तुम्हाला इझिली लॉजिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. तर आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की जरूर पाठवा. चला बाय बाय. थँक्यू.